वळूयात पुढच्या बातमीकडे. ई चलनाच्या थकीत दंडाविरोधात उपोषण. आरटीओ प्रशासनाच्या भूमिकेवर संताप. कोल्हापूरच्या आरटीओ कार्यालयाबाहेर 6 दिवसांपासून उपोषण. आज मी उपोषणाला बसलो. या उपोषणाचा आजचा माझा 6वा दिवस आहे. प्रशासनानं अजून तरी काही दखल घेतलेली दिसत नाही मला. मागण्या ह्याच आहेत ना, ई चलनाचे जे दंड आहेत त्या दंडाची आकडेवारी तुम्हाला जर सांगितली तर डोळे थक्क होतील तुमचे, की 7,800 कोटी रुपयाची चलनं आमच्यावर लादले. तो दंड पूर्णपणे माफ व्हावा आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये त्या ई चलन प्रणालीमध्ये कुठेतरी सुसूत्रता आणावी, काहीतरी लोकांच्यावर अन्याय होणार नाही आणि शिस्त पण लागेल अशा पद्धतीचा काहीतरी कार्यक्रम त्यांनी राबवावा, अशी विनंती वजा इशारा मी या निमित्तानं शासनाला करू इच्छितो. कोल्हापुरात पाणी चोरांवर महापालिकेची कारवाई. अनधिकृत पाणी कनेक्शन तोडण्याची धडक कारवाई. पाणी दरवाढ प्रश्नावरून सभा गाजताच मोहीम. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनधिकृत कनेक्शन जोडलेले आहेत आणि ती पाण्याचा वापर करत आहेत. ह्यांच्यावर मात्र येत्या काळामध्ये कठोर कारवाई होणार. त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्धारित केलेले दिवस असतील, ह्या दिवसामध्ये आपलं अनधिकृत कनेक्शन बंद करून अधिकृतरित्या महानगरपालिकेकडं याची कनेक्शनची जोडणीचा अर्ज करावा, त्यांनी मीटर लावून घ्यावं. नाहीतर येत्या काळामध्ये यांच्यावर दंडात्मक कारवाई तर होणारच आहे, शिवाय फौजदारीसारख्या कारवाईला सुद्धा यांना सामोरं जायला लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.